आमच्या सारख्यांना अस्वस्थ करणारा एक विषय कालपासून मी पाहतोय। गडचिरोली जिल्ह्यामध्ये धानोरा गावात, गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा गावामध्ये आश्रमशाळेमध्ये सर्पदंशाने 3 मुलींचा मृत्यू झाला। ही अत्यंत चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी घटना आमच्यासाठी। एकंदरीत 6 मुलींना सर्पदंश झाला, 3 मुलींचा मृत्यू झाला। त्या आदिवासी मुलींना वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत। त्यानंतर उरलेल्या 3 मुलींना घाईघाईने नागपूरला हलवण्यात आले। आदिवासी पाड्यांवर आदिवासी आश्रमशाळांची अवस्था काय आहे याकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष आहे का? किंवा त्यांच्या खात्याचे जे आदिवासी मंत्री किंवा त्या विभागाचे पालकमंत्री ज्यांनी गडचिरोली जिल्हा दत्तक घेतला असे देवेंद्र फडणवीस, ते गडचिरोली जिल्ह्याला या देशातलं स्टील सिटी बनवायला निघाले। स्टील सिटी। आणि संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास सुरू। खाणी ज्या दिलेल्या आहेत खाण मालकांना, उद्योजकांना, मोठ्या जिंदाल पासून असे अनेक जे भाजपचे मोठे देणगीदार आहेत, त्यांनी गडचिरोली मधलं जंगल तोडले, गडचिरोली मधल्या नद्या प्रदूषित केल्या, गडचिरोली मधले डोंगर तोडले। त्याच्यामुळे जल जमीन जंगल हा जो ही जी घोषणा आहे आदिवासींची की आम्ही या जल जमीन जंगलचे मालक आहोत, तो आदिवासी विस्थापित झाला। आणि डोंगरावरचा वाघ, बिबळे, जंगली प्राणी, साप हे आदिवासींच्या घरात आणि शाळांमध्ये घुसून बळी घेत आहेत। तुम्ही नक्षलवाद संपवला म्हणताय गडचिरोलीचा, म्हणून आदिवासींचे मृत्यू थांबलेले नाहीये। ते अशा पद्धतीने आपण मारताय। कसला विकास करताय तुम्ही आदिवासींचा? उपचार मिळत नाहीत आदिवासींना साप चावल्यावर, विंचू चावल्यावर। आणि तुम्ही गडचिरोलीची स्टील सिटी करायला निघालेला 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूनं जर या राज्यांचं सरकार हळहळलं नसेल, अस्वस्थ झालं नसेल, तर यासारखं निर्दयी सरकार नाही। विकासाच्या या राज्यातल्या सरकारी शाळा, जिल्हा परिषद शाळा यांची अवस्था जाऊन बघा। मी आश्रमशाळेविषयी बोलतोय आता। इथे आदिवासी राहतायत, जगतायत मुलं, काय त्यांना मिळत आहे तुमच्या विकासामुळे? तुम्हाला माहिती आहे का, त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जो खाण उद्योग आहे, त्यांची जी वाहनं चालतायत, हजारो लाखो वाहनं जिथे चालतायत, त्या वाहनाखाली गेल्या वर्षभरामध्ये 150 आदिवासी चिरडून मेले आहेत। त्यांचा मृतदेह सुद्धा गायब केले जातात FIR नको म्हणून। रक्ताचं थरोळं साचतं गडचिरोलीच्या त्या रस्त्यांवरती। एखादा आदिवासी कोणी आला, 5 मिनिटात ती बॉडी हलवली जाते आणि तिथे पाण्याचे फवारे मारून ते रक्त साफ केलं जातं। आणि पुरावा न असे 1500 लोक आतापर्यंत मेले। मध्यंतरी मला इथे येऊन ते काही लोक भेटले। मी आता जाणार हा आकडा किती वर्षातला सांगताय? हा साधारण 1.5 ते 1 वर्षातला आकडा आहे। आणि याचा कुठेही ही नोंद ठेवत नाहीत जिल्ह्याचा कलेक्टर, खाण मालकांच्या दबावाखाली। त्यांना नुकसान भरपाई द्यावी लागेल म्हणून 1500 लोक मेलेले आहेत। आम्ही उचलू। मुख्यमंत्री काय करतोय? आदिवासी विकास मंत्री काय करतायत? मला सांगा। यासाठी विकास हवाय का तुम्हाला? काय मिळतं आदिवासींना? आदिवासींना विस्थापित केलाय तुम्ही। कसला रोजगार आणताय? किती रोजगार मिळालाय तिकडे? हे तुमचे सगळे भारतीय जनता पक्षाचे देणगीदार जे तुम्हाला लाच देतात, त्यांना तुम्ही गडचिरोलीचं जंगल, डोंगर, नद्या उद्ध्वस्त करायला दिलेलं आहे। ज्या 3 मुलींचा मृत्यू झाला तो काल रेकॉर्डवरच आहे, सर्पदंशाने। ज्या 3 मुली हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यातल्या एका मुलीच्या आजोबांशी युनियन मराठीच्या प्रतिनिधींनी गजानन मटेंनी बातचीत केली। तेव्हा त्यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की बेड नव्हता झोपण्यासाठी आणि त्या मुली खाली झोपल्या होत्या, त्यांच्या कानाला साप चावला, अशा पद्धतीची माहिती त्यांच्या आजोबांनी युनियन मराठी। बरोबर आहे ना? मग मी तेच सांगतोय ना, आश्रमशाळांना जो निधी दिला जातो तो कुठे जातो? कोण खातोय? हे कोणाचे लोक आहेत?
या 3 सर्पदंशाची घटना समोर आल्या आतापर्यंत. असंख्य मुलं आणि मुली विंचू आणि सर्पदंशानं त्या भागामध्ये मरण पावलीत. आदिवासी पाड्यांवर रुग्णवाहिका नाही, तुम्ही पाहिलं असेल की झोळीमध्ये रुग्णांना न्यावं लागतंय, प्रेत झोळीतून न्यावी लागतायत. एखाद्या रुग्णालयामध्ये सरकारी जर कोणी मृत्यू झाला लहान मुलाचा, तर आई वडिलांना ते प्रेत आपल्या खांद्यावर टाकून घरापर्यंत न्यावं लागतं. रुग्णवाहिका नाही. ही राज्याची आदिवासी आणि आरोग्य व्यवस्थेची धंदवडे आहेत. आणि देवेंद्र फडणवीस विकासाच्या गोष्टी करतायत, नरेंद्र मोदी विकासाच्या गोष्टी करतायत. हा, कोणाला तुम्ही मूर्ख बनवताय? नक्षलवाद संपवला म्हणून सरकार नक्षलवाद कोणासाठी संपवला? या उद्योगपतींसाठी, आदिवासींसाठी नाही. आदिवासींचं मरण या मार्गाने सुरूच आहे ना. नक्षलवाद संपवल्याच्या गोष्टी करतात ते उद्योगपतींच्या सुरक्षेसाठी. यांच्या आदिवासी मरतोच आहे. आदिवासींच्या ह्यातूनच एखादा नक्षलवादी परत निर्माण होतो, तेव्हा त्याला गोळ्या घातल्या. त्या 3 मुलींची प्रकृती गंभीर आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहे, पण त्यातल्या काही मुलींची प्रकृती अजूनही खालवत अत्यंत गंभीर आहे. मी सकाळीच माहिती दिली. मी सकाळीच नागपूरला फोन करून माहिती घेतली. प्रकृती गंभीर आहे. 2 मुलींची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. आणि माझ्या माहितीनुसार नंदुरबार, गडचिरोली, चंद्रपूर अशा ठिकाणी ज्या आदिवासींच्या आश्रमशाळा आहेत त्या अत्यंत भयंकर अवस्थेत आहेत. आणि तिथे अशा प्रकारच्या सर्पदंशाच्या, विंचूदंशाच्या घटना साधारण आठवड्यातून 2 ते 3 वेळा घडतात. अनेकांचे मृत्यू हे रेकॉर्डवरती आलेले नाहीत.